ह्या तिघांचंच मिटत नव्हतं असं अनेक दिवस चाललं, हे वस्तुस्थिती आपण बघितली. आणि त्यावेळेला लक्षात आलं की आपल्याला सन्मानजनक जागा इथं मिळू शकत नाहीत. मग त्याला बाजी बी टीम सुद्धा काही जण आरोप करतात. यात काही तथ्य आहे का तुम्हाला? दोन प्रमुख लढणाऱ्या लोकांना दोघांनाही मॅनेज करावं, निवडून आलेल्या लोकांना एकत्र करावं, त्यांची संघटना बांधावी आणि महापालिका चालवावी. शहराचा विकास, शहराच्या एकत्र प्रश्नांची चर्चा, असं काहीही या शहरात नव्हतं. आणि त्यातनं अनेक गोष्टी महाराष्ट्रात निवडून येणारा आपला त्यांची संघटना करणं आणि मग काहीही चालायचं. म्हणजे 1-2.5 महिन्याचा महापौर, 1 महिन्याचा महापौर, नवरा बायको, उपमहापौर, महापौर, असे काही प्रकार. आणि त्याची सगळ्या राज्यात वाईट चर्चा व्हायची या पॅटर्नची. एवढी लोकांना फुटबॉलची आवड आहे, एवढे नवे 1.25 वर्षाचा इतिहास आहे. आणि मी एक त्यावेळेला, आता मी कोणाचं नाव घेणार नाही, पण तुम्हाला सांगतो की मी एक विषय मांडला होता की आपण कोल्हापूरची एक टीम करूया. केंदाळ्याच्या विषयाला तुम्ही केंदाळ्याच्या विषयाला मी हात घातला होता. केंदाळ एक मोठं म्हणजे एक टेंडरच होतं ते सगळं. एवढी लोकांना फुटबॉलची आवड आहे, एवढे नवे 1.25 वर्षाचा इतिहास आहे. मग आपले खेळाडू फुटबॉलमध्ये देशाच्या टीममध्ये का नाहीत, इंटरनॅशनल का नाही, हा प्रश्न मी त्यावेळेला मांडायचो. आणि मी एक त्यावेळेला, आता मी कोणाचं नाव घेणार नाही, पण तुम्हाला सांगतो की मी एक विषय मांडला होता की आपण कोल्हापूरची एक टीम करूया. नमस्कार, सकलमच्या विशेष मुलाखतीत आपलं स्वागत आहे. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आहेत जनसुराज्य पक्षाचे आमदार विनयजी कोरे. एकेकाळी महापालिकाच्या राजकारणामध्ये सत्ता भूषवणाऱ्या जनसुराज्य पक्षाने या निवडणुकीच्या रिंगणात अचानक एंट्री केल्यामुळं या निवडणुकीला चांगलीच रंगत भरलेली आहे. तेव्हा आपण आज त्यांच्याशी थेट आपण या संदर्भात आपण चर्चा करूया. नमस्कार. सकलममध्ये आपलं स्वागत आहे. तर मग आपण सुरुवात करूया की जनसुराज्य पक्ष महापालिका निवडणुकांपासून गेली 10-12 वर्ष लांबच होता आणि निवडणुका जाहीर झाल्या तरी देखील आपल्या पक्षाची काही चर्चा तशी नव्हती. पण अचानक आपल्या पक्षाची या निवडणूक रिंगणामध्ये एंट्री झाली. यामध्ये काही स्पेसिफिक रणनीतीचा काही भाग आहे का? काही विशेष रणनीतीचा भाग आहे का? कारण आपण 1-2 नाही 27 जागांवर आपण निवडणूक रिंगणात आहात. बरं, काय सांगाल याबद्दल? नाही, मला अगोदर सांगितलं पाहिजे की जनसुराज्य शक्ती हा पक्ष कोल्हापूरमधनं आम्ही निर्माण केला. आणि पारंपरिक पक्षांच्या पेक्षा खरं तर स्वातंत्र्य मिळालं, पण स्वातंत्र्याचं सुराज्य करणं ही लोकशाहीतली आपली जबाबदारी आहे. ह्या एका प्रिन्सिपलवर तो निर्माण झाला. आणि ज्या वेळेला आम्ही 2005 साली कोल्हापूरच्या अवस्थेकडे बघायचो की इथं पक्षीय राजकारणच नव्हतं. बरोबर आहे. एकमेव ही अशी नगरपालिका होती महाराष्ट्रात की कोणीही उभा राहावं, दोन प्रमुख लढणाऱ्या लोकांना दोघांनाही मॅनेज करावं, निवडून आलेल्या लोकांना एकत्र करावं, त्यांची संघटना बांधावी आणि महापालिका चालवावी. शहराचा विकास, शहराच्या एकत्र प्रश्नांची चर्चा, असं काहीही या शहरात नव्हतं. आणि त्यातनं अनेक गोष्टी महाराष्ट्रात निवडून येणारा आपला त्यांची संघटना करणं आणि मग काहीही चालायचं. म्हणजे 1-2.5 महिन्याचा महापौर, 1 महिन्याचा महापौर, नवरा बायको, उपमहापौर, महापौर, असे काही प्रकार. आणि त्याची सगळ्या राज्यात वाईट चर्चा व्हायची या पॅटर्नची. आणि म्हणून हे मोडण्यासाठी म्हणून खरं तर पहिल्यांदा आम्ही या महानगरपालिकेमध्ये भाग घेतला आणि आमचे अनेक सुराज्य संकल्प घेऊन आम्ही त्यामध्ये उतरलो. 8 जागा आमच्या निवडून आल्या. राष्ट्रवादी त्यावेळेला आमच्याबरोबर होता आणि सत्ता आली नाही, पण आम्ही तो विरोधी पक्ष म्हणून या ठिकाणी काम करायचं ठरवलं, जो पूर्वी कधी अस्तित्वात नव्हता. म्हणजे पहिली निवडणूक लढवून सुद्धा तुम्ही 8 जागा त्यावेळी जिंकलो. एंट्रीला आम्ही 8 जागा जिंकलो. चांगलं यश होतं त्या दिवशी. चांगलं यश होतं. आणि आम्ही विरोधी पक्ष म्हणून बसलो सुरुवातीला. आणि नंतर आम्ही एक करत संघटना करत गेलो. अनेक लोक आमच्याबरोबर येत गेले. आणि एक दिवस आमचा महापौर झाला, म्हणजे सई खराडेंना राजीनामा त्यांनी मागितल्यावर आम्ही देऊ नका म्हणलं, आम्ही तुम्हाला पाठिंबा देतो. आणि मग त्यांनी आमच्यात प्रवेश केला आणि आमच्या त्या लढाईला पहिलं यश आलं.
आणि त्यांच्यानंतर उदय साळोखेंना आम्ही दुसऱ्यांदा जनस्वराज्याचा महापौर म्हणून या शहरामध्ये बसवलं. मला वाटतं ह्या निवडणुकांच्या नंतर म्हणजे माझ्यामध्ये माहितीप्रमाणे महापौर पदाचे जे काही तुकडे जे कालावधी जे केलं ते जायचं सगळे बंद केलं आम्ही. तुमच्यापासून ते बंद झाले. बंद झालं जो आम्ही लोकांना तुम्ही होता तो विषय बंद. घेऊन हा. आणि मधल्या एका काळामध्ये ह्या जो तुम्ही प्रश्न विचारला की तुम्ही मध्ये 10-12 वर्ष का नव्हतं? म्हणजे मधल्या निवडणुका का लढवल्या नाही, तर त्याच्याबद्दल सुद्धा मी मध्ये एकदा कोल्हापूरमध्ये बोललो होतो की इतके वाईट अनुभव आले ह्या काळामध्ये आम्हाला. म्हणजे काय? त्याला हॉर्स ट्रेडिंग म्हणतो आपण, असे प्रकार, घोडे बाजार, म्हणजे त्यावेळेला सुद्धा प्रचंड चर्चा झाली. हा, आणि आपण उघड त्याबद्दल बोलला. मी त्याच्याबद्दलची माझी भूमिका मांडली होती. आणि लोकांना जोपर्यंत हेच काही वावडं वाटत नाही तोपर्यंत आपण चांगल्या भूमिका मांडून उपयोग नाही, अशी जाहीर भूमिका मी कोल्हापूरच्या राजकारणापासून त्या भूमिकेचं स्वागतही केलं होतं. तुम्ही थेट बोललात, लोकांनाही ते माहीत आहे सगळं. कोल्हापूरच्या राजकारणापासून मी थोडा अलिप्त होतोय हे ह्यासाठी होतोय, अशी ही भूमिका मी त्यावेळेला मांडली होती. आणि आज मला एका गोष्टीचा आनंद आहे की ज्या गोष्टीची आम्ही सुरुवात केली की ती गोष्ट आज लोकांच्या खालीपर्यंत पोचली. म्हणजे सगळे आज राष्ट्रीय पक्ष या ठिकाणी पक्ष म्हणून लढायला लागले. सगळे उमेदवार आज पक्षांचं तिकीट मागायला लागले. कोणच आज इथं अपक्ष लढतो, मी निवडून येतो अशा भूमिकेत राहिलं नाही. आज शहर म्हणून एकत्रित विकासाचा जाहीरनामा, वचननामा सगळे पक्ष लोकांना द्यायला लागले आणि त्याबद्दलची अकाउंटेबिलिटी स्वतःवर घ्यायला लागली. ह्या ज्या काही सगळ्या माझ्या कल्पना होत्या या खरोखर त्या दिशेनं निघाल्यात असं ज्यावेळेला वाटायला लागलं. आणि मग परत एकदा आपण जी जीवाभावाची माणसं जोडली होती ह्या शहरामध्ये त्यावेळी, जरी आपण ह्या काही नगरसेवकांच्या तुमची जुळलेली आहे हा, आणि त्या लोकांच्याकडनं सातत्यानं माझ्याकडं हे असायचं किंवा तुम्ही परत या आपण हा विचार पुढे नेऊया. कारण आम्ही ज्या पद्धतीनं गोष्टी केल्या होत्या, म्हणजे मला आठवतंय की कोल्हापूरमधला सगळ्यात मोठा कार्यक्रम धर्माधिकाऱ्यांचा, म्हणजे तेवढा मोठा कार्यक्रम आजपर्यंत कोल्हापुरात कोणाला घेता आला नाही. 5 लाख स्त्री सदस्यांचा कार्यक्रम आपण घेतला. रामदेव बाबांचं शिबिर या ठिकाणी आपण प्रचंड युनिव्हर्सिटीच्या ग्राउंडवर मोठं, मी त्या ठिकाणी कॉमन केंदाळाच्या विषयाला केंदाळाच्या विषयाला मी हात घातला होता. केंदाळ एक मोठं म्हणजे एक टेंडरच होतं ते सगळं. तर अशा अनेक गोष्टी ज्या करायचा प्रयत्न केला होता, नगरसेवकांना प्रतिष्ठा द्यायचा प्रयत्न केला होता, लोकांच्या समोर काही चांगले विषय घेऊन जाण्यात, आणि हा रस्ते प्रकल्प तर आपला यशस्वीच झाला जो मी त्यावेळेला घडवून आणला. मला आजही आठवते की तो ठराव मी केला कॉर्पोरेशनचा आणि MSRDCचा करार मी यशस्वीरित्या त्यावेळेला घडवून आणला. अनेक त्रुटी होत्या, लिगल पॉईंट होते, तो यशस्वी झाल्यानंतर मग त्याचं टेंडर झालं, ते टेंडर दिलं गेलं आणि मग उत्कृष्ट असे रस्ते. मला एक कोल्हापूरमध्ये आलो की हे समाधान आहे की आपण जे कष्ट घेतले त्या काळामध्ये ते आज हे एवढं मोठं काम दुसरं, म्हणजे ज्या IRB जे रस्ते जे केले ते म्हणजे बाकी टिकाटिपीन बाकी इतर न जाता पण त्यांच्या दर्जाबाबत बॉडीचा जो ठराव झाला तो सई खराडेंना मी करायला लावला. आणि त्या ठरावानंतर मला वाटतं सिंगल म्हणून आपल्याकडे त्यावेळेला CO होते, अनेक मिटिंगा, पटवर्धन म्हणून आपल्या कॉर्पोरेशनचे लिगल ॲडवायझर होते, आणि MSRDC आणि कॉर्पोरेशन अशा एकत्र बैठका, अनिल देशमुख मंत्री होते त्यावेळेला, अनेक बैठका घेऊन एकमत करून तो करार अंमलात आणला. आणि मग हा प्रकल्प कोल्हापूरला आम्ही देऊ शकलो. त्यावेळेला दुसरी सुद्धा मी कल्पना, थेट पाईपलाईनची माझीच कल्पना, बरोबर, आणि त्याला अनेक सर्वे मी केले होते. आणि मी माझी भूमिका त्यावेळेला मांडली होती की आपण हे पाणी म्हणजे काळमवाडीतनं घ्यायचं का धामणी नदीतनं घ्यायचं का कुंभी नदीतनं घ्यायचं, कारण धामणीत सुद्धा काही 2 TMC पाणी आपण ठेवलं ह्यासाठी. तर हे पाणी आपण ग्रॅव्हिटीनं कळंबा तलावात आणू शकतो. अच्छा, हां, म्हणजे कळंबा तलावातनं इथं तो जो पेटांचा जो आहे तो आणि मग जुनी जी शाहू महाराजांची पाण्याच्या खजिन्याची जी योजना आहे 40% कोल्हापूर आपल्याला ग्रॅव्हिटीनं पाणी देता येईल. आणि पुईखडीला जे पाणी उचलायचं ते कळंब्यातनं उचलायचं. अच्छा, आणि मग हा राहिलेला वॉर्डाचा जो भाग आहे तो द्यायचा, तिकडं त्यातनं आपण पाणी द्यावं. तर ही कायमस्वरूपी म्हणजे कोल्हापूरचा हा तुमचा पर्याय, लाईट बिल कमी झाला असतं. आता मी डिटेल तुम्हाला सांगेन. आता 4-5 वर्षापूर्वीची माझ्याकडे आकडेवारी आहे. 19 ते 20 कोटी रुपये पाणीपट्टी गोळा होती.
आणि 18 ते 19 कोटी रुपये लाईट बिल आहे. म्हणजे कोल्हापूरच्या पाण्याचं जर खोलात जाऊन कधी विश्लेषण करायला गेलो ना, म्हणजे आणि नवे प्रश्न तयार होणार आहेत. म्हणजे म्हणून मी आज त्याच्यावर जास्त भाष्य करत आज करत नाही, पण अशा काही अनेक गोष्टी त्यावेळेला मांडायचा आपण प्रयत्न करत होतो. थोडा पण आणखीन एका दुसऱ्या एका प्रश्नाकडे येऊया की आपण एक महायुतीचा एक घटक पक्ष आहात, विशेषतः आपले भाजपचे मैत्रीपूर्ण संबंध आहेत. आता या जागा वाटपामध्ये 2 शक्यता वर्तवल्या जातात. एक म्हणजे तुम्ही घटक पक्ष असूनही तुम्हाला जी संधी, तुमची जी ताकद आहे, ती ताकद असूनही तुम्हाला त्या जागा त्या मिळाल्या नाहीत म्हणून तुम्ही नाराज आहात, किंवा की जी काय महायुतीकडे इच्छुकांची संख्या वाढली आणि इच्छुकांच्या संख्या वाढल्यामुळे बंडखोरीचा फटका बसू नये, डॅमेज कंट्रोलचा भाग म्हणून जनसुराज्य पक्ष या रिंगणात आला, किंवा त्याला भाजीबाजी बी टीमसुद्धा काही जण आरोप करतात. ह्यात काही तथ्य आहे का तुम्हाला? काय मी तुम्हाला सांगेन की तुम्ही जर बारकाईनं बघितलं तर महायुतीकडे आम्ही जागा मागितल्या होत्या, हे खरं आहे. ह्या तिघांचंच मिटत नव्हतं असं अनेक दिवस चाललं, हे वस्तुस्थिती आपण बघितली. आणि त्यावेळेला लक्षात आलं की आपल्याला सन्मानजनक जागा इथं मिळू शकत नाहीत. आणि त्यामुळं आपण आपला पक्षाचा कोल्हापूर जिल्ह्यातला पक्ष म्हणून जे आपण या शहरात काही केले ते आपलं आपण स्वतः करावं लागेल. यातनं खरं तर हा निर्णय आमचा झाला आणि त्याला थोडा उशीर झाला हे मी मान्य करतो. आता दुसरा विषय जो बी टीमचा जो आपल्या समोर आहे, तर माझ्याकडे सगळ्या पक्षातनं लोक आले. म्हणजे या 27 मधले बाबा काही भाजपमधनं आलेलीच लोक माझ्याकडे आहेत, किंवा शिवसेनेतनं आलेली लोक असे आहेत अनेक. आता अक्षय जरग सारखा हा काँग्रेसमधनं माझ्याकडे आला, बरोबर. उदाहरणार्थ सांगायचं झालं तर शेखर जाधव सारखा माणूस वेगवेगळ्या पक्षातनं काँग्रेसमधनं आला. आता अण्णा बराली म्हणून जो आता आमचा उमेदवार आहे 11 नंबर मधला, तो काँग्रेसचं काम या ठिकाणी करायचा. म्हणजे असं काही बीजेपी आणि शिवसेनेचीच लोक आली, बरोबर. आणि हे मुळात चुकीचं आहे. आणि कोल्हापूर शहरापुरतं मर्यादित भारतीय जनता पक्षाला महापौर करायच्या आधी मी 2 महापौर केलेत, बरोबर. त्यामुळं त्यांची बी टीम जर मला कोण म्हणत असेल तर त्यांच्या ज्ञानाबद्दल विचार करायची परिस्थिती आहे असं मला वाटतं. ठीक आहे. मला आणखी एक महत्त्वाचा प्रश्न असा आहे की तुम्ही या शहराला 2 महापौर दिले. आताच आपण तुम्ही घोडेबाजाचा उल्लेख केला, 60 दिवसाचा महापौर, 90 दिवसाचा महापौर, अशी एक कोल्हापूरची बदनामी ती होत होती. आणि एक स्वतंत्र विचार कोल्हापूरला देण्याच्या दृष्टीनं तुम्ही इथं आला. आम्ही पण त्यावेळी बघितलं, तुमचा सत्ताकाळ सगळा बघितला आहे. आम्हाला असं वाटलं होतं तुमचा पक्ष इथं कोल्हापूर शहरात स्थिरावेल आणि एक नेतृत्व तयार होईल, पण दुर्दैवानं शहरात तसं नेतृत्व तुमचं तयार झालं नाही. काय सांगाल यावर? मी तुम्हाला मगाशीच या प्रश्नाचं उत्तर दिलं की मीच थोडासा नाराज होऊन थांबलो आणि त्याचा खुलासाही मी केला. बरोबर आहे. कारण अनेक चांगल्या गोष्टी करायच्या होत्या. आता उदाहरणार्थ फुटबॉल इथला चांगला आहे असं आपण म्हणतो, बरोबर. आता मी त्यावेळेला एक कल्पना मांडली होती की बाबा आपण ह्या इंटर कोल्हापूर आपण ह्या स्पर्धा करतो, पण कोल्हापूरचे एवढी लोकांना फुटबॉलची आवड आहे, एवढे नवे 1.5 वर्षाचा इतिहास आहे. मग आपले खेळाडू फुटबॉलमध्ये देशाच्या टीममध्ये का नाहीत, इंटरनॅशनल का नाही, हा प्रश्न मी त्यावेळेला मांडायचो. आणि मी एक त्यावेळेला, आता मी कोणाचं नाव घेणार नाही, पण तुम्हाला सांगतो की मी एक विषय मांडला होता की आपण कोल्हापूरची एक टीम करूया, चांगला. हां. आणि आपण त्या कलकत्त्याची भारतातली टीम आज सगळ्यात चांगली म्हणून मानली जाते, गोव्याची टीम सगळ्यात मानली जाते. कोल्हापूरचा फुटबॉल खेळाडू मोहन बागांकडे आज खेळतो, आज इंडिया रिप्रेझेंट करतो. एवढे चांगले फुटबॉल खेळाडू कोल्हापुरात आहेत, त्यांनी दाखवून दिले. पण तुम्ही म्हणताय तसं व्हिजन जे पाहिजे होतं नाही, हा त्यावेळेला प्रयोग केला होता की कोल्हापूरची एक टीम करायची, सगळ्या वेगळ्या तालमीच्या ज्या आता इथली मंडळ आहेत, PTM आहे, या कुठले जे चांगले लोक आणायचे, एकत्र आणायचे, त्यांचा एक 2-3 महिन्याचा एक एकत्र त्यांचा सराव घ्यायचा आणि कोल्हापूरची टीम ही बाहेरच्या देशांच्या बरोबर खेळवायची, गोव्याबरोबर खेळवायची, अशी कल्पना मांडली होती. पण त्यावेळेला आम्हाला ग्राउंड देणार नाही म्हणून सांगितलं. बरं. आणि आम्हाला अशा उपक्रमासाठी आजही फुटबॉलसाठी ग्राउंड नाही आहे कोल्हापुरात, आजही नाही. चुकीच आहे. हां. आणि म्हणून ती कल्पना मला सोडून द्यावी लागली. म्हणजे अशा अनेक गोष्टी आहेत, म्हणजे जे आता काय या गोष्टी सगळ्यात आता काय काढण्याचा अर्थ नाही, काही नाही. पण आता एक शेवटचा प्रश्न आपण हे करूया, कारण तुम्हाला आता थोडं सभेला जायचं आहे. कोल्हापूरच्या बाबत, विकासाच्या बाबत तुमच्या काय संकल्पना आहेत? आता समजा सत्ता आली, काय आली, तर थोडक्यात तुम्ही कोल्हापूरबद्दल अनेक संकल्पना मांडलेल्या आहेत.
की कोल्हापूरचा आता प्रामुख्यानं जर आपण म्हटलो तर एक आर्थिक विकासाच्या क्षेत्रात आपल्याला काय काय करू शकतो. कारण माझं स्वतःच असं मत आहे की देशाला समृद्धीचा विचार देणारं हे शहर आहे. म्हणजे समृद्धी कशी असावी आणि फक्त तेवढं जरी आपण पुन्हा गाठायचं ठरवलं जेवढं आपलं होतं तरी सुद्धा आपण फार मोठे होऊ. हे फार मोठी परंपरा आहे. हा सगळ्या गोष्टी आहेत. तर आता अंबाबाईचा आराखडा आहे. प्रचंड अंबाबाईला लोक येतात. आज त्यांच्या सुविधा आपण चांगल्या करू शकलो. आज अंबा मातेचं दर्शन आणि रंकाळा सोडून अनेक ठिकाणं आहेत की पर्यटकांना माहीतच नाही. बरं. आता त्या 67 गोष्टी अशा आहेत की ज्या हेरिटेजमध्ये समाविष्ट आहेत कोल्हापूरच्या. आता तो जर आपण समोर आणायचं ठरवलं, मी काल विषय मांडला की कोटी तीर्थ तलाव एक आहे शाहू मिलच्या शेजारी. 11 एकर जागा आहे. रंकाळ्याला पर्यायी म्हणून तो जर डेव्हलप केला तर ते एक वेगळं ठिकाण आपण करू शकतो. शाहू मिलची जागा ही 27 एकर जागा आहे. 27 एकर जागा ही तुमच्या ह्याची आहे, आपल्या वस्त्रोद्योग महामंडळाची आहे. वस्त्रोद्योग महामंडळाबरोबर टायअप करून तिथं तुम्ही MSMEचे स्टार्टअप झोन जर केले. आजच आता देवेंद्रनी त्यांच्या मुलाखतीमध्ये सांगितलं की ह्या स्टार्टअपमध्ये आम्ही त्यांना काही इक्विटी देण्याचा प्रयत्न केला नव्या आपल्या मुलांना. त्यातल्या काही लोकांनी हजार कोटीपर्यंतचे उद्योग उभा केले. तर ह्यासाठी जाणीवपूर्वक आपण प्रयत्न करू शकतो. मार्केटिंगसाठी कोल्हापूरमधल्या वस्तूंचा जाणीवपूर्वक प्रयत्न करायचा आपण म्हणतो, पण त्याची प्रत्यक्ष सुरुवात होत नाही. अशा काही गोष्टी आपण त्या ठिकाणी करू शकतो. कोल्हापुरी चप्पल आहे, कोल्हापुरी चांदी आहे, प्रचंड अनेक गोष्टी. कोल्हापुरी साज आहे, फेटा आहे, चप्पल आहे. कोल्हापूर सारखी समृद्ध संस्कृतीच नाही. म्हणजे एवढ्या गोष्टी एका ठिकाणी असणं हे देवानं दुसऱ्या कुठल्याही जिल्ह्याला दिलेलं नाही देशात. तुम्ही एक बोलताना अंबाबाई संदर्भात दर्शनासाठी एक जी कल्पना सांगितली ती जरा प्रेक्षकांसाठी जर तुम्ही. मी मागही कल्पना मांडली होती की कोल्हापूर शहरातल्या लोकांना रेल्वेचा वापर रोज किती करावा लागतो. रोज तर 0.5% पण नाही. तर मी म्हणतो त्यावेळेला हे बाहेर होतं शहराच्या. शाहू महाराजांनी ज्या वेळेला रेल्वे आणली त्यावेळेला आपण हे मार्केट यार्डामध्ये रेल्वे स्टेशन होतं. ती जी रेल्वे लाईन आलेली आहे आता हे पारेख पुलासारखा प्रश्न आजी गळती आहे, त्याच्यावर काही कोण करू शकत नाही. हे वर्षानुवर्षे आपण बघतोय. आता तो एक रोड आपल्याला वापरता येईल कोल्हापुरात आत येणाऱ्या लोकांना. त्यावेळेला तो वनवेची कल्पना माझी होती. बरोबर. आणि ती जागा कोल्हापूर रेल्वे स्टेशनची मी काल जी संकल्पना मांडली की तिथं आपण पार्किंग करू इकडून येणाऱ्या अंबा मातेच्या लोकांसाठी. तुमच्या बोदरगडकडनं येणारी जी लोक आहेत त्यांना संभाजीनगर खाणीची जागा वापरू आणि आमच्या पन्हाळ्याकडनं येणारी लोक आहेत त्यांना पंचगंगा घाटाची जागा वापरू आणि तिथून अंडरग्राऊंड टनेल करायची जे डायरेक्ट अंबा मातेच्या मंदिरात ओपन होतील. आणि हे 1.5 किलोमीटर 800 मीटर 700 मीटर एवढं अंतर जे आपण डायरेक्ट जातो अंडरग्राऊंड गेल्यावर. आता हे सगळा मिळून ह्याचा खर्च किती लोकांना वाटेल हे फार मोठं काहीतरी सांगतो. तर मॅक्झिमम 150 कोटीच्या दरम्यान हा खर्च आहे. कारण मी जो आता अभ्यास केला आहे टनेलिंग टेक्निकचा फार मोठा. आता 1400 कोटीचा आराखडा आपण अंबा मातेचा मंजूर करतोय. त्यात हा खर्च फार मोठा नाही. पण ही जर एवढ्या मोठ्या भाविकांची सुविधा होणार असेल की ते डायरेक्ट अंबा माता मंदिरात जातील आणि वरती ट्रॅफिक कंट्रोल पण राहील. सगळं ट्रॅफिक जे आहे ते सेंटर कोल्हापूरमध्ये जाणारच नाही. आता ही कल्पना मी मांडलेली आणि अवघड नाही. मग हेरिटेज वॉक करता येईल का, म्हणजे ज्यांना अंबा माता सोडून कुठं बाकीच्या ठिकाणी भेट द्यायची आहे त्यांच्यासाठी तसा एक ट्रॅक आपल्याला निर्माण करता येईल का. म्हणजे इनोव्हेटिव्ह पद्धतीनं हा विचार जर आपण करायचं ठरवलं तर अनेक बाबतीत वेगळ्या पद्धतीनं हे शहर आपण परत लोकांच्या समोर आणू शकतो. आणखीन काही कल्पना म्हणजे कोल्हापूर संदर्भात माझी आता मी काल पंचगंगा शुद्धीकरण मध्ये जलवैभव कोल्हापूरचं फार मोठं आहे. जे कळंबा तलाव आहे हा जयंती नदीवर आहे. आणि तिला पूर्वी जिवंती नदी म्हणायची कारण त्याच्यामध्ये इतक्या औषधी वनस्पती सापडायच्या. आणखीन काही त्याच्यावर एक रिसर्च झालेला आहे. युनिव्हर्सिटीकडे गोमती नावाची एक नदी उगम पावते. म्हणजे कात्यायनी ही गोमती ऋषींची मुलगी. तुम्ही जर शिवपुराण जर वाचलं तर तो फार मोठा इतिहास आहे. म्हणजे ती एक आदिशक्तीनं कात्यायनीचं रूप एका विशिष्ट राक्षसाला मारायसाठी घेतलेला असा तो इतिहास आहे. मला एखाद्या लोकप्रतिनिधीला एवढा कोल्हापूरचा पौराणिक अभ्यास. फलार नावाची एक नदी आहे आणि ती जिथं जयंती नदीला मिळते तिथं फलारेश्वर महादेवाचं मंदिर आहे. आणि ह्या तिन्ही नद्यांच्या पात्रामध्ये 15 मंदिर आहेत.
त्यातली प्रामुख्यानं यल्लमाचा वड्यातलं मंदिर होय. आणि गणपती हे 2च माहिती आहेत, पण अशी 15 मंदिर आहेत. पण दुर्दैवानं नव्या पिढीला ह्या नद्या आहेत हेच माहित नाही. हा नाला आहे म्हणतात, त्याच्या जवळ कोण जायचं धाडस करत नाला ऍक्च्युली ती नदी आहे पण त्याचा नाला केलाय हा. त्याला. तर ह्यातला पुनर्जीवन आपण करू शकतो. आता 2 त्याच्यासाठी म्हणजे पंचगंगा शुद्धीकरणाचा जो प्रस्ताव मी काल म्हटलं की नागपूरमध्ये त्यांनी 150 MLDचा सिवेज ट्रीटमेंटचा प्लॅन्ट केला STPचा, बरं बरं आणि ते पाणी स्वच्छ करतात आणि ते कोराडी पॉवर प्लॅन्टला 30 कोटी रुपयाला विकतात वर्षाला. बरं. त्यातला तो प्लांट चालवायचा खर्च एक 10-15 पाण्यावर प्रक्रिया करून ते पुन्हा पाणी पुनर्जीवन 4 रुपये क्युबिक मीटरनं ते पाणी विकलं जातं. म्हणजे कोल्हापुरात आता करू शकतो आपण तसं. हे जर सगळं सिवेज जर एका बाजूला आणलं, ज्या ह्या नाल्यांच्या माध्यमातून नदीत जातं किंवा नदीच्या त्या नदी खराब केलेल्या आहे, हे MIDCला आपण इथं देऊ शकतो ते पाणी. आज MIDCला 7 रुपये दरानं पाणी घ्यावं लागतं. बरोबर आहे. म्हणजे अशा अनेक इनोव्हेटिव्ह गोष्टी आपल्याला करायच्या म्हटलं तर त्या शक्य आहेत. मग फक्त हे 2 प्रकल्प एकमेकाला जोडले पाहिजेत. आणि हे आता जो पूर नियंत्रणचा जो प्रकल्प मंजूर झालाय कोल्हापूरसाठी, पंचगंगेचा पूर, त्यामध्ये या सगळ्या नद्या खोल होणार आहेत. बरं. या सगळ्यांच्या नद्यांमध्ये झालेलं अतिक्रमण निघणार आहे. आता हे 2 प्रकल्प जर एकत्र केले म्हणजे पंचगंगा शुद्धीकरणच्या माध्यमातून ह्यातनं येणारं सिवेजचं पाणी थांबवलं ह्या नद्यामध्ये येणार, आणि ह्या पंचगंगा पूर नियंत्रण मधनं ह्या नद्या स्वच्छ करून जर घेतल्या, दोन्ही एकमेकाला जर हे जोडले तर मोठं जलवैभव पुन्हा या ठिकाणी निर्माण होऊ शकतं. थेम्स सारखी जर एक नदी लंडन शहरात एवढ्या स्वच्छ राहत असेल आणि आम्हाला ह्या एवढ्या पुण्याईनं मिळालेल्या नद्या जर सांभाळता येत नसतील तरी आमच्या पिढीचं सगळं ऐश्वर्य आहे सगळे, आमच्या पिढीचं दुर्दैव आहे. आणि हे एनर्जी सेंटर्स आहेत असं मला वाटतं. काय तुम्हाला अडचण काय वाटते म्हणजे आता ठीक आहे हा विषय कोणीतरी हातात घेतलाय का मला सांगा. नाही, तुम्ही कुणालाही विचारा ह्यातल्या, किंवा गोमती नदी कुठनं उगम पावते, फलार नदी कुठनं उगम पावते, फलारेश्वर महादेव मंदिर किती जणांना माहिती आहे विचारा. आपलं म्हणून तुम्ही जोपर्यंत ह्या शहराकडे बघणार नाही ना तोपर्यंत ह्या गोष्टी तुमच्या समोरच येणार नाहीत. आणि त्या दृष्टीनं माझं आहे, मला जास्त चांगलं करायचं आहे, मला सगळ्यात पुढे न्यायचं आहे, ही तळमळ असली अनेक चांगल्या गोष्टी आपण करू शकतो. कोल्हापूरला मोठं वैभव आहे, ऐश्वर्य आहे, परंपरा आहे, इतिहास आहे. तुम्ही जर म्हटलं तसे भरपूर पर्यटन स्थळ आहेत कोल्हापुरात, ती विकसित करण्याची गरज आहे. माहितच नाही कोल्हापुरात आलं की नुसतं अंबाबाई झालं, ते तांबडा पांढरा मिसळ झाली, कांदाबाई झाली, पन्हाळा गेला की झालं. वास्तविक यामध्ये प्रचंड अर्थकारण आणि यामध्ये सगळी अर्थव्यवस्था सगळी बदलू शकते. म्हणजे तुम्ही बऱ्याच चांगल्या संकल्पना मांडल्या. मला तर मी अशी एक सदिच्छा व्यक्त करतो की जे काय सुंदर कोल्हापूरच्या बाबतीत ज्या काय तुम्ही संकल्पना ज्या मांडल्यात त्या प्रत्यक्षात. त्यावेळेला एक प्रयोग केला होता महानगरपालिकेच्या वतीनं, त्यावेळेला 25 लाख रुपयाचं बक्षीस ठेवलं होतं. बरं. आणि सगळ्या आर्किटेक्टनी भाग घ्यावा आणि सुंदर कोल्हापूर कसं असू शकतं त्याची आराखडी सादर करावी. त्याचा जो आराखडा चांगला असेल त्याला 25 लाख रुपये बक्षीस दिलं जाईल. बरं. कोल्हापूरमध्ये राहणाऱ्या आर्किटेक्टनी ज्यांना माहिती आहे कोल्हापूर, प्रतिसाद मिळाला, पुढे गेलं नाही तो प्रकल्प. आम्ही ते सत्तेतनं बाहेर आलो. अच्छा. म्हणजे अशा अनेक इनोव्हेटिव्ह गोष्टी करू शकतो आपण. सगळ्यात काय आपण एक्सपर्ट असतो असं नाही. बरोबर आहे. ज्या त्या क्षेत्रातल्या चांगल्या लोकांना जर आपण इन्व्हॉल्व्ह केलं आणि त्यांचा उपयोग करून घ्यायचा म्हटलं तर अनेक चांगली कामं. आता तुम्ही फुटबॉलपटू आहे तर फुटबॉलच्या विकासासाठी काय करायचं, बरोबर. तुमच्यासारखे जे प्रमुख लोकांनी जर काही चांगल्या सूचना मांडल्या त्यांना व्यासपीठ दिलं पाहिजे. बरोबर. आता काल मी ते दिल्लीला जर शासकीय शाळा एवढ्या चांगल्या होऊ शकतात, बरोबर, कोल्हापूरच्या महानगरपालिकेच्या शाळा का होऊ शकत नाहीत? अवस्था खराब आहे सगळ्यांची. नाही का होऊ शकत नाही? तिथं जर झाली, तो जर प्रयत्न, त्याने सिंगापूरला ट्रेनिंगला पाठवलं केजरीवालनं तिथल्या शिक्षकांना, बरोबर, तो दर्जा आपण इथं एका ठिकाणी घडलेली गोष्ट तरी आपल्याला रिपीट करायला काय अडचण आहे? म्हणजे एक तर तुम्हाला ते विजन पाहिजे, तुमच्यात तळमळ पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी घडून येणं आवश्यक आहे, शक्य आहे. आभारी आहेत तुम्ही कोल्हापूरविषयी एक चांगल्या संकल्पना मांडल्या. आणि मी मगाशी बोललो तसं या सगळ्या सुंदर कोल्हापूरच्या संदर्भात तुम्ही मांडलेल्या संकल्पना आई अंबाबाईच्या कृपेनं या पूर्ण होत आणि तुम्ही आमच्या स्टुडिओत आलात आणि विकासाबाबत बोलला. मी आपला अत्यंत आभारी आहे. थँक्यू.